यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय असताना पीक विमा मिळणे अपेक्षित होते, परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत। त्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती। त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी, गावात पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन शेतकऱ्यांकडून 1000-2000 रुपये घेऊन त्यांचाच पीक विमा जमा करतात, असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने संतप्त मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईलने चोप दिला आहे। यावेळी सूरज लेणगुरे, मनसे तालुका अध्यक्ष राळेगाव स्वप्नील निहारे, वाहतूक सेना राळेगाव तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, तालुका उपाध्यक्ष आरिफ शेख, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ ऋषिकेश मिर्जापुरे, गोपाळ मांदाडे, रोशन गुरुनुले, तालुका सरचिटणीस यांच्यासह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ। महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुक्यातर्फे पीक विमा कंपनीला तालुक्यातील अपात्र शेतकऱ्यांची यादी तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही ही माहिती विचारणा करता आम्ही मनसे राळेगाव तालुक्यातर्फे सर्वजण तिथे गेला असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले। त्यामुळे आम्ही त्यांना मनसे चोप देऊन आलो। समजा पात्र अपात्राची जी यादी आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही ते सोमवारपर्यंत आम्हाला यादी मिळावी, अन्यथा मनसेच्या वतीनं याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल किंवा उग्र स्वरूपाचा आणखी मार्ग अवलंबून ते पीक विमा कंपनीचं ऑफिस, कृषी ऑफिस हे जे काही तोडफोड होईल काही होईल त्यांना सर्वस्व जबाबदार एक कृषी विभाग आणि पीक विमा कंपनी राहील।